तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनिधिं नमो नारायण गिरि परब्रह्म स्वरूपं श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। गुरु गंगागिरी महाराज की जय। सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय। सद्गुरु पांडुरंग दादा महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निवृत्तीनाथ महाराज की जय। हर हर महादेव। राष्ट्र संत जनार्दन स्वामी महाराज की जय। अमृतेश्वर भगवान की जय। पुढे या या पुढे थोडं ते महिला मंडळाला पुढे या म्हणलं महिला मंडळ पुढे या नंतर आलेले मागे बसतील. हरिराम कृष्ण या इकडे या बसा निवांत आता या रूप पाहता लोचन
लावा करा मोबाईल पुढे या इथे या इथे या बसायला तुम्ही दत्तू भाऊ बस इथे या बसा इथे बस संसाराचे अंगी अवघीच व्यसने संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमधोनी सानिये विषमधोनी ब्रह्मपुरी वास करणे अखंड ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखीजे तोंड विठाळाचे आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमधोनी सानिये म्हणे आम्हा एकांताचा वास म्हणे आम्हा एकांताचा वास म्हणे आम्हा एकांताचा वास म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा ब्रह्मी ब्रह्मरस आता हे सोहळे झाले त्रिभुवन आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषमधोनी
संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमधोनी सांडिले. ब्रह्मपुरी वास करणे अखंड न जिखिजे तोंड विटाळाचे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमधोनी सांडिले. पांडुरंगा करू ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. महायोग पीठे तटी भीमारथ्यां पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रै. समागत तिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. नमिला गणपती माऊली शारदा. नमिला गणपती माऊली शारदा. नमिला गणपती माऊली शारदा. नमिला गणपती माऊली शारदा. आता गुरुराया दंडवत. आता गुरुराया नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. वचन ऐका कमलापती. वचन ऐका कमलापती. वचन ऐका कमलापती. वचन ऐका कमलापती. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा.
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयभूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम संसाराची अंगी अवघीच व्यसनी आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धोनी सांडिले पानव आपले तुरकणे बाबा यांच्या वस्तीवर हा सत्संगाचा योग निसर्गाच्या सानिध्यामध्ये करू आपण जगद्गुरु तुकोबरायांच्या कृपेनं सेवा. आज सकाळी सत्संग झाला आणि तुमच्याकडं तर काय अण्णांनी सकाळच करून टाकलाय रोज सत्संग होतं नाही का. काय पूर्व पुण्य गाठी लागते या गोष्टीला, पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा कोणाला नाही महाराज नाही का. आणि टिकवणं हे फार महत्त्वाचं असतं. परमार्थ टिकावला येवले शिरो पलाविली द्वारी त्याचा विलू गेला हा मोगरा फुलावला विठाला विठाला प्रतिज्ञा खरी माऊलीची आहे. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी देणे घेणे सुखाची वरी होते या जगा. पण संतांनी प्रतिज्ञा जशीची तशी पूर्ण केली. सर्वसामान्य जीवापर्यंत ब्रह्मविद्या केले उपकार सांगू काय, केले उपकार सांगू काय. केले उपकार सांगू मी काय. बाप न करी त्यांचे उपकार आहे पण एक ठराविक याच्यापर्यंत. आई वडिलांचे उपकार आहे त्याला मर्यादा आहे. पण संतांचे उपकार शब्दानं सांगता येत नाही महाराज म्हणले. काय सांगू आता, काय काय सांगता येणार, सांगू तरी किती. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर. काय सांगू आता संतांचे उपकार
दुसरे मंडळी जागा येतात पण हिताच्या ठिकाणी नाही. संत जे आपल्याला जागा करतात हिताच्या ठिकाणी जागा करतात. दुसरं काही चालू असलं डीजे तर आपल्याला काय झोप येते का? ते जागविते ना आपल्याला. त्यांचे उपकार आहे का आपल्यावर? आता कमी झाले. पूर्वीच्या काळात ढेकणं होते ते झोपून देत नव्हते. त्यांचे काही उपकार आहे का? संतांचे उपकार वेगळे. हिताच्या ठिकाणी जीव झोपलेला आहे, बाकीच्या ठिकाणी त्याला सगळं माहिती आहे नाही का. व्यवहाराच्या ठिकाणी तो जागा आहे, सावध आहे, पण खरं जे हित आहे, आपलं हित आहे, उद्धार काय आहे, आपला मोक्ष काय आहे, आपलं जीवन कृतार्थ कशानं होईल, आपला संसार सुखाचा कशानं होईल, हे हित पाहिजे संतांना फक्त. आई वडील जर संत असले तर मग कळन. मदाला मातेसारखे जर असले तर मग ती लहानपणीच मदाला माता आपल्या मुलाला उपदेश करते ना. हा देह नाशिवंत मला मूत्राचा बांधा, परिचरण घातले रे क्रमी कीटकांचा साधा, रवा दुर्गंधी रे अमंगळाचा बाधा, भजेच्या हरिहारा शरण जाई गोविंदा, पर्यंत मदाला सा सोंगोरे बाळा, पर्यंत मदाला सा सोंगोरे बाळा, पर्यंत मदाला सा सोंगोरे बाळा, पर्यंत मदाला सा सोंगोरे बाळा. आई आहे पण संत आहे, आपल्या मुलांना उपदेश करते. काय ते मदाला माता आहे, पोटात असताना झोका आहे ब्रह्मज्ञानाचा. या देहाचं स्वरूप सांगते म्हणजे वैराग्य आहे त्याच्या ठिकाणी. हा देह कसा आहे त्याची गॅरंटी नाही महाराज. क्षणभंगूर नाही भरवसा नाही का. माऊली तर म्हणली याच्या पुढे जाऊन माशी पंख पाखडी तवई सरी. काय वेळ लागतोय हो, इतकं अशाश्वत जीवन आहे. ही सांगणारी माता मदालसा आहे. भजे त्या हरिहरा शरण जाई, हा हे खरं हिताच्या ठिकाणी जागा करणार महाराज. असं सांगणारी माता असल आज ती संत आहे. मुलाला जर उपदेश करत नाही, बाळा उठी पुत्रा जाई तीर्थे रे हिंड, जे दे साधू आणि संत असती बा उदंड, त्यामध्ये आत्मज्ञानी. तुला या संसाराच्या व्यसनातून शांत करून टाकीन. अवघाची सुखरूपोशी जन्मोजन्मीचे दुःख विसर, हे सांगणारे हिताच्या ठिकाणी जागा करणारे संत असतात. विठ्ठला विठ्ठला पण जो सेवेकरता अभंग घेतला, या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय कीर्तनाचं महात्म्य सांगतात. कीर्तन काय परिवर्तन करतं आपल्या जीवनामध्ये. नामस्मरण नामचिंतन. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो म्हणले द्रौपद. द्रौपदी परमार्थाचं अभंगाचा नाका असतं. परिवर्तन झालेले मंडळी इथं सगळ्या धर्ममठात बसलेले तरुण मंडळीचं जीवन बदललेलं आहे महाराज. नवे त्यांचं सोनच झालंय, फक्त टिकवायचंय. विठ्ठला विठ्ठला संतांचा परमार्थ फक्त शास्त्रापुरता मर्यादित नाही, सर्वसामान्याच्या गळी उतरवलेला आहे. तो घरात जाऊन सांगितलेला आहे. सांगतो तुम्हाची नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावशी दुरी भावाची पुरी. मग काय पुन्हा नाही ना परत. हे मनुष्य शरीर नाही, आपल्याला बाहेर निघायला जागा नाही परत. आऊट हात का मानव दिया, अल्लाने तुझं दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना बंदे हुशार रहे नावे. साहेब राजी रख. म्हणजे सगळे संत आपल्याला कलियुगामध्ये व्यसन भरपूर आहेत,
व्यसनाला काही कमी नाही आज. पण संसार सुद्धा व्यसनच म्हणलंय संतांनी. संसाराला सुद्धा काय म्हणलंय? व्यसन म्हटलंय महाराज. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना काही मंडळींनी विचारलं होतं, संसारात रंगलेले. महाराज आम्ही तुम्हाला कशी दिसतो? शिंडीपर्यंत बुडालेले आम्ही, संसारात पूर्ण रंगलेले आम्ही कसे दिसतो? महाराज म्हणले, फुल पेलेले माणसं तुम्हाला कशी दिसते? फुल याला रस्ता पुरत नाही, त्यांच्यात तुमच्यात काय फरक आहे म्हणले. विठाल विठाल. संसाराचं व्यसन काही साधं नाही महाराज. आयुष्यभर पळतोच जीव. व्यसनच आहे ना ते सुद्धा एक प्रकारचं. संसार सुद्धा एक व्यसन आहे महाराज. नाही का? सर्व सुखाची आशा जन्म गेला, मुक्ती यज्ञ नाही केला, पिंडका दिशाखिना पावला, माया भेटीला जीव माझा, माझे सोयीत नेनती कोणी, माझे सोयीत नेनती कोणी, एकता दिशाखिना पावला, माझे सोयीत नेनती कोणी, माझे सोयीत नेनती कोणी. हे खरं हित संत सोडून कोणाला माहिती नाही. व्यासांचा गैरहजेरी लागली. महाराज म्हणले व्यासांना सुद्धा संतांना विचारावं लागलं. 18 पुराण लिहिला रे व्यास. ते म्हणले सगळं केलंय पण समाधान कुठे आहे? आणि परमार्थाचं फल तर समाधान आहे. जोपर्यंत आपल्याला खरं समाधान भेटत नाही ना, तोपर्यंत आपल्या हाताला काही लागत नाही महाराज. असमाधान ते फार अवघड मोठं व्यसन आहे. पळतोय जीव, सारखं पळतोय, सारखं पळतोय. ते व्यासाने एवढं लिहिलं, एवढे ग्रंथ, सगळं शास्त्र सगळं लिहिलं, पण समाधान नाही. आणि मग समाधानाकरता संतांना विचारलं नारदाला, का तुम्हाला हे जे पद प्राप्त झालंय, संत पद, असं पद आहे या विश्वामध्ये 1 नंबरचं आहे. आता कैसे येणे जाणे सहज खुंटले, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच. हे पद तुम्हाला कशाना प्राप्त झालं? कारण व्यसन म्हणजे एक प्रकारचं अज्ञान आहे. ते अज्ञानामध्ये आयुष्यभर जीव पळतो पळतो पळतो, थकतो, पण वासना तशाच राहतात. वासना काय थकत नाही. आणि मग परत नवीन शरीर धारण करतो, परत प्रवास चालू आहे. प्रवास संपत नाही महाराज, प्रवास सुरू होतो शरीर पडल्यानंतर. मग हे व्यसन नष्ट करण्याकरता एवढे मोठे महर्षी व्यास नारदाला विचारतात, तुम्हाला हे जे पद प्राप्त झालंय हे कशानं प्राप्त झालं? मग त्यांनी आपल्या पूर्वजन्माचा इतिहास सांगितला. विठ्ठल विठ्ठल. त्यांनी सांगितलं, मी सुद्धा या व्यसनातच होतो म्हटले, पण याच्यातून निघण्याचा मार्ग जो मला मिळाला मी तुम्हाला सांगतो म्हटले. आणि मग संत त्यांनी आपला पूर्वजन्मीचा इतिहास सांगितला. पूर्वजन्मामध्ये कोण होतो, भागवतामध्ये तो सविस्तर विषय आला. आणि मग त्यांनी सांगितलं, मी दासीपुत्र होतो म्हटले. आणि दासीपुत्र म्हणल्यानंतर काय स्वातंत्र्य, काय जीवन असेल, काय परमार्थन, काय करणार? पण प्रसंग नाही का, माझं भाग्य उदयाला आलं म्हणले. मग आमच्या गावामध्ये अशी फार मोठी आमराई होती म्हणले, सुंदर असं झाडी होती. आणि तिथं संत मंडळी आले म्हणले, काही चातुर्मासा करता. पूर्वीच्या काळात साधू संत चातुर्मास करत होते. आजही बी नर्मदेच्या काळाला भरपूर एकांतामध्ये चिंतन करतात. 4 महिने पावसाळ्याचे जे 4 महिने नद्याला पाणी असतं त्यावेळेस तीर्थयात्रा होत नाही. मग चातुर्मास करण्याकरता संत महंत आले म्हटले. आणि आम्ही गेलो म्हणले तिथं. मग काय रोज कीर्तन, काय प्रवचन, काय. आणि वडील नव्हते, फक्त आई होती. आई परमार्थाला विरोध करत होती. आता हे छोटेसे पूर्वजन्मीचे नारद, त्यांच्यावाले पूर्वजन्मीचा इतिहास सांगतात, आमचं जीवन कशानं बदललं. मग असं छोटं हे
आई म्हणायची तू कशाला जातो कीर्तनाला, कशाला ते. आता हे काय शुद्ध होते, तिथं जाऊन सेवा करायची, रोज कीर्तन ऐकायचं, भागवत कथा चालायची, कृष्ण कथा चालायची, भजन चाललं का असं थै 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 नाचायची. शुद्ध ना. श्री कृष्ण गोविंद हरे माग आवाज येतो का? नाही आला तर कीर्तन करा मग. हे खरं कीर्तन आहे, हे खरं नाम संकीर्तन यानं खरं शुद्ध होत असतं नाही का. वेगळी सिस्टीम नको, आवाज कमी करणं नको, काय नाही. सकाळांशी येते, सगळ्यांनी कीर्तन करायचं, सगळ्यांना अधिकार आहे ना फार नाही का. म्हणून असं भजन चालायचं, असं थायता नाचायचं म्हणलं इतकं त्या आनंदात विभोर. आई म्हणायची घरी चाल, मी घरी जात नव्हतं म्हणले. 4 महिन्यात जीवन बदललं. 4 महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये तिथंच राहायचो. तिथंच सेवा हा दारवंटा, स्वाधीन करी सुभटा, ओळगोनी तनू मनू जीवे, चरणाशी लागावे न अगर्वत करावे. जर सेवेमध्ये फार मोठी ताकद आहे. सेवेना अंतकरण पवित्र होतं सेवेना. आणि दुसरा फायदा सेवेना अहंकार नष्ट होतो. विठाला विठाला आई सेवा करायची तिथं, भांडी कोंडे घासणं साधू संतांची. हे तिथं असे 4 महिने कसे निघून गेले कळले नाही ना. रोज भजन, रोज चातुर्मास म्हणले पाठपासून जे सुरू व्हायचं रात्री 10 वाजेपर्यंत सारखा सत्संग, भोजन, प्रसाद. आणि त्या प्रसादाचा पावर सगळं शुद्धच होऊन गेलं ना. जीवनाला पलटी बसून गेली, जीवन बदलून गेलं. 4 महिने कसे निघून गेले. आणि ते संत महंत निघाले ना, आपल्या आपल्या आखाड्यावर निघाले ना जायला. मग हे छोटंसं बाळ अंतकरणामध्ये उत्कंठा, प्रेम निर्माण झाला ना, जिव्हाळा उत्पन्न झाला ना. अशी उत्कंठा निर्माण झाली. म्हणले बाबा तुमच्याबरोबर मला घेऊन चला. मी आता इथं राहू शकत नाही म्हणले. अंतकरणामध्ये इतकी उत्कंठा का मला तुमच्याबरोबर यायचं म्हणले. आई म्हणती जायचं नाही, एकुलता एक आहे, वडील गेलेले, आधार नाही जीवनामध्ये, धर्मसंकट पडलं ना साधूवर सुद्धा. त्याचा भाव पाहिला तर या मुलाला तर न्यावंच लागतंय म्हणले. 4 महिने आता रोज जवळ घेत होते त्याला रोज शेजारी बसून प्रसाद देत होते. आणि त्या मुलाचा भाव पाहिला. आता धर्मसंकट पडलं साधूला, सकल तीर्थाची या धुरी जे का माता. आता आईला एकुलता एक पोरगा, आधार नाही, ब्राह्मणाची स्त्री आहे, परिस्थिती सामान्य आहे. बस पुढे या. विठाला विठाला Hare
4 महिने झाल्यानंतर संत मंडळी निघाले त्याच्या तिकडं आखाड्यावर. आणि मग हे छोटंसं बाळ पूर्वाश्रमीचे नारद घेऊन चला म्हणले मला तुमच्या बरोबर. आई म्हणते नाही, तुझं का परमार्थाचं वय का म्हणले, तुझं का माग घालायचं वय का म्हणले, नाही का. आणि मग धर्मसंकट पडलं, आता काय करावं, दोन्ही बाजू राखावं लागत त्या संतांना. म्हणले बाळा आता एक कर, तू इथं राहूनच परमार्थ कर म्हणले. त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि गुरुमंत्र दिला, इथंच भगवंताचं कीर्तन कर, तुला इथंच भगवंताचं दर्शन होईल. विठ्ठला विठ्ठला. आणि मग ते महापुरुष निघून गेले. आई एक दिवस रानात गेली सर्पांना आणण्याकरता. तिला सर्पदंश झाला, तिचा मृत्यू झाला. यांनी आईचा सगळा स्वतःच्या हाताने विधी केला. आता भजनाला मोकळं झालं म्हणले. आता काही राहिलंच नाही ना, गेले आशा पाश काही. आता माझं काही अपेक्षा नाही, मोह नाही, ममता नाही, काही नाही, फक्त भगवंताचं भजन करायचं. आता संत भेटले, गुरुमंत्र भेटला, संतांची कृपा झाली, पवित्र तुळशीची माळ घातली. आता काय फक्त भगवंताचं कीर्तन करायचं. मग काळ सारा वाचिंतने, काळ सारा वाचिंतने, काळ सारा वाचिंतने, काळ सारा वाचिंतने, जगन्तवास गंधारनाथ, जगन्तवास गंधारनाथ, जगन्तवास गंधारनाथ, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, अवघड नियम सांगितले तुम्ही पुढचे. आम्हाला तर जेवण पोटभर लागत आहे. पहिलं काही असो का नसो तशी झोपच येणार नाही. युक्त आहार विहार नसा, बहुभाषण चालत नाही म्हणले. मौनामध्ये चिंतन झालं पाहिजे, शक्ती वाढते. निद्रा जास्त नकोय म्हणले, लई झोप नकोय, सगळं माफत पाहिजे, मग तो योग घडत असतो. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा, हे नियम आहे. आणि नियम गरजेचे, काही काळ गरजेचे असतात, नियम ठराविक काळ गरजेचे असतात, साध्य प्राप्त असतात. एकदा त्याच्या पलीकडे गेल्यावर कोणतंही बंधन नसतं. विठ्ठल सगळे नियम सारख्यांना सगळ्यांसारखे नसतात. प्रत्येकाला नियम वेगळे असतात ना. पोरांना नियम वेगळे, मास्तरला वेगळे, साहेबाला वेगळे. तात्पर्य भरपूर चिंतन केलं नारदांनी, भरपूर चिंतन केलं. मग त्यांना भगवंताचं दर्शन झालं. आकाशवाणी झाली, आतमध्ये अगोदर दर्शन झालं, साक्षात्कार झाला, भगवंताचं दर्शन झालं. आणि भगवंतांना एकदा सगुणात दर्शन दिलं आणि भगवान परमात्मा अंतर्धान पावले. विठ्ठल समाधान झालं. दर्शनी समाधान, आथी जैसे गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाचे जैसे. फार आनंद झाला.
एका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक आजी संसार सुफल झाला गे माई देखिले पाय विठोबाचे देखिले पाय विठोबाचे देखिले पाय विठोबाचे देखिले पाय आजी संसार सफल झाला गे माया आजी संसार सफल झाला गे माया विठोबाचे देखिले पाय विठोबाचे देखिले पाय विठोबाचे देखिले पाय तो माझा भावा तो माझा भावा तो माझा भावा तो भगवंताचं दर्शन झालं पण परत दर्शन तो माझा भावा आकाशवाणी झाली म्हणजे आता परत नाही आता पुढच्या जन्मात आता तुझ्यावाला साध्य प्राप्त झालंय आता पुढच्या जन्मात भजन कर म्हणले आणि मग पुढचा जो जन्म मिळाला तो नारदाचा जन्म आहे विठ्ठला विठ्ठला म्हणून नारदांकडे गमन कळा आहे कुठं जाऊ शकतात ट्रॅफिकची गरज नाही पेट्रोल लागत नाही त्यांच्या गाडीला पेट्रोल लागत आहे कुठं जाऊ शकतात बंधनच नाही त्रिलोक्यात कशाचा महिमा आहे हा भजनाचा महिमा आहे नारदाचं भजन बंद आहे कधी नारायण ही ताकद आहे नामस्मरणाची ही ताकद आहे कीर्तनाची ताकद आहे कीर्तन चांग होय अंग हरिरूप कीर्तन काय करतं काय करीत नाही विचारा म्हणले नाही का काय नो हे केले एका चिंतिता सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार योग याग तपे केली तयाने म्हणून जपा नामाला जपा बर का विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबराय सुद्धा सांगतात आम्ही आयुष्यामध्ये दुसरं साधन केलं नाही म्हणले कलियुगामध्ये आम्ही सुद्धा मुक्त होण्याकरता या संसाराच्या पाशातून सुटण्याकरता हे साधन केलं अभंगाच्या प्रथम चरणात संसाराच्या संसाराच्या
आता हे सोहळे झाले त्रिभुवन. जगद्गुरु तुकोबाराय म्हणता संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कलियुगामध्ये आम्ही दुसरं साधन केलंच नाही म्हणले. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन करतात काही काही मंडळी, पण त्या गोष्टी साध्य होत नाही कलियुगामध्ये. कर्मकांड तर फारच अवघड आहे, पण ही योग याग ह्या गोष्टी फार अवघड आहे. कोणी जरी करीत असेल पण यथासांग घडणार नाही. सोपं आहे ना म्हणले. कलियुगा माझी तेने नारायण देईल एवढं मोठं जर काम होत असं नामस्मरणानं, तर मग काय दुसऱ्या अवघड साधनाच्या. कलियुगामध्ये सगळे संत पहा तुम्ही, सगळे हरिपाठ, प्रत्येक संताचा हरिपाठ आहे तसं बघितलं तर. माऊलीचा फक्त जास्त सर्वसामान्यापर्यंत गेला, पण सगळ्या संतांचे हरिपाठ आहे. नाम सोडून काही सांगितलं कलियुगामध्ये कोणतीही संत. ब्रह्मचैतन्य महाराज सुद्धा सांगतात कलियुगामध्ये नाम सोडून जर कोणी काही सांगत असेल तर ऐकू नका म्हणले. तेची संत ज्याचा नेनती काही टाना टोना एका नामस्मरणा वाचोनी. विठाला विठाला अरे आपण दुसरं काय साधन केलंय? आपण तेच करू राहिलो ना. संतांनी आपल्याला तेच साधन दिलंय ना. अनुग्रह दिला म्हणजे काय दिलं? साधनच दिलं. कीर्तन करायचं, करा भगवंताचं चिंतन. आणि मग चिंतन काय करतं? पहिलं अंतःकरण शुद्ध करतं. बाकीचे साधनं फक्त अंतःकरण शुद्ध करतात. बाकीचे काही मंडळी असे भेटतील तुम्हाला, कोटीतून लाखातून एखादा हिरा. आता तुमचे ते मिस्त्री आहेत सुरेगावचे, त्या स्थितीमध्ये जातात ते. अंतःकरण शुद्ध होतं बरं का. निष्काम कर्म, निष्काम उपासनेनं अंतःकरण पवित्र होत आहे. पण हेच ज्ञान असं आहे परंपरेनं आलेलं, की अंतःकरण शुद्ध करतं आणि ज्ञान प्राप्त करून देतं. विठाला कारण जीवाच्या ठिकाणी हे भौतिक सगळे ज्ञान आहे. किती का पदवी आहे भरपूर, पार पत्रिकेच्या पुढे लिहायला जागा नाही. पण हे हे भौतिक ज्ञानामध्ये मोडलं जातं. ह्या सगळ्या विद्या कोणत्या आहे? हे लौकिक विद्या आहे. ह्या विद्या आपल्याला मुक्त नाही करू शकणार. पण अशी एक विद्या आहे ब्रह्मविद्या, त्याला मरणमारी विद्या म्हणलं शंकराचार्यांनी. ती विद्या जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही, मग ती विद्या काय करते? आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान करून देते. विठाला विठाला ते ज्ञान प्राप्त झालं ना, अरे हे बाकीचे व्यसन लय किरकोळ आहे म्हणले. बाकीचे काय? ब्रह्मरस घेई तेने पिढा वारेल, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे. अरे भवरोग आयशे जाय, अनेक काय शुल्लके. बाकीचे व्यसन द्या का झटक्यात बाजूला होते. विठाला विठाला म्हणून संसाराची अंगी अवघीच व्यसने. सगळ्यात मोठं व्यसन हे सुद्धा माणूस शांत होतो यांना. बाकी दुसरं कशानं शांत होत नाही. लई पळून थकलेली मंडळी आहोत आपण. अष्टांग योगे नसिनी वाचा गीत
योगेन सीनिगे यम नियम निरोध कीजे ऐकीजे लीला विनोदे संसार तरी जे राया काय कशाला या बाकीच्या अवघडात पडून वाचा गीत गायचे तुझं भावा हे देव तरी हा भावे गावे सोपं साधन सांगितलं तुझं भावा आहे देव तरी हा पण भावे गावी गीत शुद्ध करोनिया मस्तक ठेंगना करी संताच्या चरणा करी संताच्या चरणा पथ्य सांगितले बरं त्या अभंगामध्ये एवढे जर पथ्य पाळले तर तुझं भाव आहे देव हा सुलभ उपाय हे लय पथ्य सांगितले त्या अभंगामध्ये त्याचे एक पाहिलं आपण मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा मग संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध अंतकरण शुद्ध होतं आणि या शुद्ध अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याची अभिव्यक्ती होते विठ्ठल विठ्ठल सोपं व्यवहारातलं उदाहरण आहे आपल्या घरातलं उदाहरण आहे सकाळी आपल्याला आरशात पाहायचं आरसा पूर्ण खकाना आहे मळालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित दिसल का तोच आरसा जर स्वच्छ पुसला तर हे काही स्वच्छच करायचं आहे हे मंदिर ज्या मंदिरामध्ये जगाचा मालकाला इथं आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची ना ते अंतकरण कसं पाहिजे मंदिर बनावं लागन आपल्याला काय करावं लागन सावता बाबांनी सगळ्या संतांनी बनवलं ना धन्य त्याची माता धन्य त्याचा साठविला दाता त्रिलोक्याचा साठविला दाता त्रिलोक्याचा यालाच म्हणतात प्राप्ताचीच प्राप्ती त्याला काय म्हणतात प्राप्ताचीच प्राप्ती तो प्राप्तच आहे पण आवरण मल विक्षेप अज्ञान याच्यामुळं तो प्राप्ताचीच प्राप्ती कशी प्राप्ताचीच प्राप्ती एक जणाला लई झोपायची सवय कवाय पाय झोपायचंच खायचं आणि झोपायचं 2 टाइम भरपूर झोपायचा मग मामा आला रे म्हणले तू काही धंदा पाणी कर हे कांदे विकल नाही कुठेतरी लांब परदेशात पाठव तुला पैसे भेटतील त्याच्यापासून काय करायचं म्हणले अरे पैसे भेटतील तू कोट्याधीश होशील म्हणले अजून काय करायचं एक्सपोर्ट कर म्हणले मग अब्जाधीश होशील तो विचारायचं पण याच्यापासून करायचं काय अरे तू बसून खाशील म्हणले आणि म्हणले मी आता काय करू राहिलो मी काय करू राहिलो याला म्हणतात प्राप्ताची प्राप्ती संसाराची अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने आपला स्वतःचा अनुभव आहे ना हो हा
हे काय सांगावे विषय का? आपल्याला इथं प्रत्येक जण अनुभव घेतलेला आहे. चिंतनाना भगवंताच्या कीर्तनाना आपल्या अंतःकरणात काय बदल होतो, परिवर्तन. झाला स्वयमेव पांडुरंग झाला स्वयमेव पांडुरंग झाला स्वयमेव पांडुरंग झाला स्वयमेव झाला स्वयमेव पांडुरंग झाला स्वयमेव पांडुरंग झाला स्वयमेव पांडुरंग. म्हणजे शुद्ध होणं आहे बरं का. भगवंताचं स्वरूप कसं आहे? पांडुरंग म्हणजे शुद्ध स्वरूप आहे त्याच्यावालं. भगवंत स्वरूपता प्राप्त होणं म्हणजे शुद्ध होणं आहे. आम्ही या कीर्तने झाला स्वयमेव परब्रह्म कसं आहे? शुद्ध आहे, अतिशुद्ध आहे, व्यापक आहे. आणि तसं अंतःकरण झाल्यावर मग बाहेर काय दिसणं? ज्याचं अंतःकरण असं झालं त्याला कसं दिसा? ऐसा ज्याचा विश्वदेव सत्यत्व विश्वदेव सत्यत्व देवतया जवळी आले देवतया जवळी आले पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पहा, त्याचा परिणाम सुद्धा पुढच्या चरणात सांगितला. ऐसा ज्याचा अनुभव का ज्याचं अंतःकरण असं शुद्ध झालंय कीर्तनाला. ऐसा ज्याचा विश्वदेव, त्याला सगळ्यामध्ये देवच दिसतोय. मग असा जो कोणी असन त्याचं जरी दर्शन घेतलं तरी पाप जात आहे म्हणले. प्रशस्ती पुण्यपुरुष दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुषा विठाला विठाला. शुद्ध होणं म्हणजे सोहळं होणं आहे. सोहळं म्हणजे काय? शुद्ध होणं, पवित्र होणं आहे. हे जे सोहळे व्यवहारातले पावित्र्याचं प्रतीक आहे. आम्ही त्या महादेवाच्या मंदिरात गेलो होतो आपण एकदा, आणि तिथे एक सोहळेवाला ब्राह्मण आला होता सकाळी सकाळी. जवळ येऊन गेलं त्यानं आम्हाला, लांबून दर्शन घ्यायचं म्हणलं. म्हणजे ह्या सोहळ्यात जर एवढं पावर आहे, ते संतांचं सोहळं कसं आलं त्यांना? ते फक्त एवढ्या पुरतं त्यांना त्रिभुवन सोहळं झालेलं आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, सोहळे झाले पहा, जगद्गुरु तुकोबारायांचं सोहळं त्रिभुवन सोहळं झालं नाही का? सगळं सम झालं. आता विषम नाही राहिला, भेद नाही राहिला, काय नाही राहिला. विष्णुमय जग. हे जग कसं आहे?
विष्णुमय जग वैष्णवांचा भेदाभेद भ्रम वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ भेदाभेद भ्रम नजर बदलती नजर जिकडे तिकडे पाव चतुर्भुज गोपाळ नाही का. काय बदललं ज्ञानानं ती नजर येते ना. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ श्री गुरु निवृत्ती राई मार्ग दाविला बाप रखुमा देवर विठ्ठल जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज सगळा पांडुरंग दिसतोय. प्रतिती त्यांच्यावाली का स्वतः सोवळे झाले पवित्र झाले. धर्मराजाला सांगितलं होतं ना एक दुर्जन असला तर आण म्हणले धरून. दुर्योधनाला सांगितलं एखादा सज्जन भेटला तर माझ्याकडे घेऊन ये. देवानं सांगितलं होतं ना याला दुर्जन भेटला नाही आणि त्याला सज्जन दिसला नाही. हा कशाचा परिणाम आहे चष्म्याचा परिणाम आहे. डोळ्यातील बाहुली माझे विठाई झाले घनानंद मूर्ती माझ्या ध्यानासी आले घनानंद मूर्ती माझ्या ध्यानासी आले डोळ्यातील बाहुली माझी विठाई झाले घनानंद मूर्ती माझ्या ध्यानासी आले घनानंद मूर्ती माझ्या ध्यानासी आले. नामदेवराय म्हणतात डोळ्यातील बाहुली माझी. आता डोळ्यातली बाहुलीच विठाई झाल्यावर बाहेर काय दिसनो. जशी दृष्टी तशी सृष्टी आहे. म्हणजे धर्मराजालाच का विचारलं तो सोहळा झालेला आहे. देवाला माहिती होतं ना दुर्योधन काय तराचा आहे आणि धर्मराजा. मग ते नरोवा कुंजरो धर्मराजालाच का विचारलं. बाकी 18 औक्षणी सैन्य होते बाकीच्याला काय विचारलं नाही. हा होताच तेवढा पवित्र ना. याच्या मुखातून असत्य बाहेरच पडलेलं नव्हतं महाराज. सत्याची शक्तीवर त्याचा रथ जमिनीच्या वर चालत होता. सत्याची पावर आहे बरं का. अजय सत्यामध्ये फार तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ हरणी करावा परमार्थ हरणी. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ हरणी करावा परमार्थ हरणी. जे सत्याची ताकद आहे फार मोठी ताकद आहे सत्याची नाही का. तो खोटं त्याच्या मुखातून येईनच ना बाहेर. देव म्हणले बोल बाबा नरोवा कुंजरो म्हणले नाही का. पुढं नंतर भगवंतानं शंख वाजवला कारण त्यानं सांगितलंच होतं मी शस्त्र धरणार नाही पण 4 युक्तीच्या गोष्टी सांगन म्हणले. विठ्ठल, त्यांचं भजन आहे ना पहा ते पांडव वरी त्या देवाशी. वनवासात आहे महाराज. वनवासात काय सोय कपलंगावर बसून झोपायची पण देवाचं चिंतन होत असतं. तसं ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं ना त्यावेळेस भगवंताचं अखंड वनवासात आहे नाही का. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पेटलं पण चिंतन सोडलं नाही ना त्यांना. हे महत्वाचं आहे ना. तात्पर्य सगळं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हा परिणाम कीर्तनाचा आहे. हा परिणाम सगळा कशाचा आहे. आपल्याला जर असं व्हावं वाटत असन आपल्याला सगळं भगवंतच दिसावं. जिकडं पाहावं तिकडं बाळकृष्ण दिसावं. कशामध्ये आपल्याला भगवंताचं कीर्तन करावं लागल. विठ्ठला विठ्ठला आणि भगवंताचं चिंतन केलं का आपलं अंतःकरण शुद्ध होतं. आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान होतं. कारणासहित दुःखाचा नाश होतो आणि परमानंदाची प्राप्ती होती म्हणजे सोहळं होतं. विठ्ठला विठ्ठला
म्हणलं ब्रह्मपुरी आमचा वास असतो म्हणले तिसऱ्या चरणामध्ये. ब्रह्मपुरी आवास करणे अखंड ब्रह्मपुरी वास करणे अखंड ब्रह्मपुरी वास करणे अखंड ब्रह्मपुरी वास करणे अखंड ना देखी जे तोंड ना देखी जे तोंड विठाळाचे आता हे सोहरे गाल त्रिभुवन आता हे सोहरे गाल त्रिभुवन ब्रह्मपुरी वास करणे अखंड न जिखे जे तोंड विटाळाचे. ब्रह्मपुरी वास म्हणजे त्या ब्रह्मी स्थितीमध्ये राहतो. ब्रह्मी स्थितीमध्ये राहिल्यानंतर मग वृत्तीवर येऊन पुन्हा व्यवहारिक सत्तेत यावं लागतं संतांना आपल्याला सांगण्याकरता. नाचू कीर्तनाचे नामदेवराय ब्रह्मी स्थितीमध्ये अखंड त्याच्यामध्ये पण आपल्या करता पुन्हा व्यवहारिक सत्तेत आले. स्थिती मोडती का मग साधूची? स्थिती मोडत नाही हा. स्थिती साधूची तीच असती. आपल्या करता वृत्तीवर येऊन आपल्याला सांगतात नाचू कीर्तनाचे ज्ञान दीप लावू जगी. धन्य जगी तोची एक या स्थितीत राहून सुख दुःख समान सकळ जीवांचा ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोच एक एका जनार्दनी नित्य हरीचं कीर्तन करता येतं बरं का. हे कंबर बांधून 2 तास कीर्तन करणं हे वेगळं. नित्य म्हणलंय नाथ महाराजांनी, नित्य त्याचा परिणाम आहे धन्य जगी तोच एक. जय राधा माधव जय कुंज बिहारी. जय राधा माधव जय कुंज बिहारी. जय राधा माधव
यशोदानंदन व्रजनंदन गोपिका वनचारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 मला सगळे भजन हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 सगळ्या संतांनी ज्ञानोत्तर भक्तीमध्ये भजन केलेलं आहे, नामस्मरण केलं. या स्थितीत राहून बरं का, या स्थितीत राहून मीराबाईनं सुद्धा भजन केलेलं आहे. महाराज नाही नाही मीराबाई काय आहे? पग घुंगरू बांध मीरा नाच रे 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 मीरा नाच रे नाच रे मीरा नाच रे मीरा नाच रे मीरा नाच रे मीरा नाच रे नाच रे मीरा नाच रे मीरा नाच रे मीरा नाच रे पग घुंगरू बांध मीरा नाच रे पग घुंगरू बांध मीरा नाच रे पग घुंगरू बांध मीरा नाच रे ब्रह्मपुरी वास करणे अखंड न दिखीजे तोंड विटाळाचे. कर्मातला विटाळ वेगळा, भक्तीतला विटाळ वेगळा आणि ज्ञानातला विटाळ वेगळा. जगद्गुरु तुकोबरा ही फार वरच्या लेवलचा परमार्थ आहे. ज्ञानी आत्मा माझा तयाती मी माथा मुकुट आत्मज्ञानी चोखडी संत माझी. हे सामान्य विटाळ पाळायला मोकळे नाही ते. क्रोध, क्रोधाला विटाळ म्हटलं काही ठिकाणी. क्रोध सगळी साधना जाळतोय तो क्रोध. निंदा तशी होळी करते ना आपल्या भजनाची, तसा क्रोधाला काय काय म्हणलं ज्ञानेश्वरीमध्ये? मांग म्हटलं, मांग क्रोधाला. हा भजन मार्गीचे भुजंग म्हणलंय. हा विटाळे परमार्थामध्ये. काम क्रोध लोभ निमाले अवघी आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेला भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग विठाला विठाला. क्रोध त्या काळामध्ये महाराजांकडे आला होता. ब्रह्मचैतन्य महाराजांकडे एक जण 16 आवळ्यातला लय खडक शास्त्री पंडित कीर्ती ऐकून गोंधवल्याला आला. म्हणले, महाराज मी तुमची कीर्ती ऐकून आलोय म्हणले, मला ही ब्रह्मी स्थिती प्राप्त करून द्या, ब्रह्मदर्शन करून द्या म्हणले मला. महाराज म्हणले, थांब, ब्रह्म काही कुठं जात नसतं म्हणले. ब्रह्म सदा सर्वगस्वामी म्हणले, जे ताणत नाही विषम ऐसे जाणती ते बहु दुर्गम. स्नान वगैरे कर म्हणले, तू भोजन कर म्हणले, ब्रह्म कुठं जाते म्हणले. एक दिवस कस तरी गेला, दुसरी सकाळीच म्हणलं मला ब्रह्म दाखवा म्हणले तुम्ही. ब्रह्म दाखवायला मग 4 वाजता आपण प्रवचन करू म्हणले
आणि मग त्याच्यानंतर पाहू. मग महाराजांनी विशेष तो घेतला भागवताचा, एकनाथी भागवतामध्ये, का भगवंताचं दर्शन होण्याकरता सोहळं व्हावं लागतं, पवित्र व्हावं लागतं, चिंतनाना अंतःकरण एकदम निर्मळ व्हावं लागतं, काम जावं लागतो, क्रोध जावा लागतो, पैशाची आसक्ती जावा लागते. ते म्हणले हे सगळं झालंय माझ्यावर. वा वा म्हणले, तुम्ही क्रोधावर विजय मिळवला. हो म्हणले, तो तर कधीच मिळवलेला आहे म्हणले. आणि पैशाची आसक्तीच नाही म्हणले, मला काहीच राहिलेलं नाही म्हणले, तुम्ही ब्रह्मदर्शन करून द्या म्हणले. वा वा म्हणले, तुम्ही कामावर विजय, क्रोधावर विजय, लोभावर विजय मिळवला. वा 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 म्हणले, उद्या तुम्हाला ब्रह्मदर्शन होईल. विठ्ठला तो गेला. त्याला म्हणले जा स्नान वगैरे करून ये. स्नान करून मग ते सोहळ्यावळ्यात होता एकदम, तो लय कडक सोहळं त्याच्यावालं. शास्त्री पंडित होता, विद्वान होता तो, आणि तिकडून येत होता. आता महाराजांकडे काही अशी मंडळी होती त्या काळात गोंधळले, त्यांना फक्त गुरु आज्ञा माहिती होती. त्यांना बाकीचं डोक्यात नव्हतं. गुरु आज्ञा म्हणलं की ते करणार. मग एक पटाईत मावशी होती महाराजांकडं, तिला काही कोणी नव्हतं. मग ती महाराजांकडेच राहायची, स्वयंपाक पाणी करायची, अख्खा आयुष्यभर सेवा म्हणून केलं तिनं. फार उच्च स्थितीला गेलेली, पण तिला फक्त गुरु आज्ञा माहिती होत. म्हणले मावशी इकडे. तो शास्त्री येतो म्हणले, तो सोहळ्यावाला तो तिकडून येतो ना, स्नान वगैरे करून सोहळ्यावाळ्यात जायचं आणि त्याचं धोतर फेडायचं म्हणले. मिरीला झटका दिला, झालं म्हणले महाराज, त्याला काय लागत, त्याला काय लागत, झालं म्हणले. गेली तारा तारा, तो येतो तिकडून एकदम रुबामध्ये, ही गेली निराज झटका दिला ना, ते सगळं सोहळं खाली. आणि ती लगेच आली महाराजांपाशी येऊन बसली. तो ब्राह्मण लाल झाला, लाल झाला पार. तो असा आला, शिव्या देतच आला तिकून. म्हणले महाराज म्हणले, असे काय नालायक लोक ठेवले म्हणले तुम्ही, माझा राग तुम्हाला माहिती नाही म्हणले, मला जर राग आला म्हणले तिच्यावाला काम करून टाकेन म्हणले. महाराज म्हणले तुम्हाला राग येतो म्हणले, काल तर तुम्ही म्हणले मी रागावर विजय मिळवला म्हणले, क्रोधावर विजय मिळवला, लोभावर विजय मिळवला, पैशाची आसक्ती नष्ट झाली, मला ब्रह्मदर्शन करून द्या. मग तो जागेवर आला. न देखीजे तोंड विठाला विठाला विठाला. याच्याकरता काय पाहिजे महाराज म्हणतात शेवटच्या चरणामध्ये, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, 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 आता हे सोने झाले त्रिभुवन
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिवू सदा. आता आपण इथं बसलेले सगळे ग्रस्ती मंडळी आहोत. आपल्याला एकांत कधी? आपल्याला तर काय आता हे सोडून कुठं जाता येणार नाही. याच्यातच साधावं लागेल आपल्याला, याच्यातच साधावं लागेल आपल्याला. हे आता आपण जसं साधू संतांनी करून दाखवलं ना, सगळे संत निळोबाराय घ्या, सगळी मालिका पहा तुम्ही, याच्यात राहूनच हा एकांत साधला त्यांनी. आपण ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतर ग्रस्तीला एकांत असतो का नाही? 3ला उठून पहा बरं, फोन वाजत नाही, पोरं आरडत नाही, आरडत आहेत. राजाचा मुलगा होता एक, नवीन गादीवर बसला, उन्हाळ्याचे दिवस, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. याच्यातच साधावं लागेल आपल्याला. कसं? दुपारची वेळ, शिकारीला गेला आणि भरपूर तहान लागली, त्यालाही तहान लागली आणि घोड्यालाही तहान लागली. जुन्या काळामध्ये रहाट होते पाशी, रहाट होते अशी, करकार 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 वाजायची. अशी रहाट कशी वाजणार मग? एवढं मोठं असं वाजायचं. आणि रस्त्याच्या कडाला असं मोठं रहाट चालू होतं. राजपुत्र तिथं आला आणि त्यानं पाहिलं, आता राजपुत्र नवीन आणि घोडं नवीन. ते वाजायला लागलं का मागं सरायचं. त्या याचा राडचा आवाज आला की ते मागं भिसकायचं. ते म्हणले, ए राट बंद कर. राट बंद झाल्यावर पाणी नाही. राट बंद झाल्यावर पाणी नाही. ए म्हणले चालू कर. चालू केल्यावर आवाज येतोय, चालू केल्यावर आवाज आहे. आता राजा बोलेन दल हाले ना. एकदा झालं, 2दा झालं, 3दा झालं. राट चालवणारा चांगला अनुभवी होता, बाबासारखा चांगला म्हातारा थकलेला, बरेच पानकळे खालेले होते. हा म्हणायचा, त्या आवाजानं काय होतं, घोडं बिचकताना, हे बंद कर ना मग तू. अरे बंद केल्यावर पाणी नाही ना मग. तुला जर पाणी प्यायचं असेल तर या किरकिरीतच प्यावं लागेल. तसं आपल्याला जर परमार्थ साधायचा असेल, महाराज, पोरं आरडणारच आहे, गाय आरडणारच आहे, हे सगळं होणार आहे. पण एवढ्यामध्ये राहून आपल्याला परमार्थ साधायचा आहे. या किरकिरीमध्येच परमार्थ साधायचा आहे. तुका म्हणे आम्हा एकांत. त्याच्याकरता आपल्याकरता ब्रह्ममुहूर्त आहे महाराज. पहाटची वेळ चिंतनाला 1 नंबरची आहे. आपण आळसामुळे उठत नाही, तो खरा ग्रस्तीला एकांत आहे. म्हणून तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. विठोबा रखुमाई. चिंतने सरे तो काळ धन्य धन्य. एवढी मंडळी आली, परमार्थ प्रेमी भाग्यवान मंडळी. सुंदर असा सत्संग झाला. जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचारे उत्तमची गती, तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी.
पर उपकार नेने पर निंदा परश्रिया सदा भूत दया गाई पशुचे पालन तान्हिल्या जीवन का म्हणे हीच आश्रमाची फळ. परम पद वैराग्याचे परम पद आश्रमाचे फळ परम पद वैराग्याचे उत्तम हा आपला ग्रस्त आश्रम आहे आपला हा ग्रस्तीचा. आई वडील हेच आपले विठ्ठल रुक्मिणी. कुठे देव पाहायला जाते नाही का. माय बाप काशी येणे न जावी तीर्थाशी. फार श्रेष्ठ आहे ग्रस्त आश्रम. समर्थ रामदास स्वामींनी सगळ्यात मोठा आश्रम सांगितला बरं का, सगळ्यात मोठा. पण त्याच्यात जर बसला तर आता जो अभंग आपण पाहिला ना जगद्गुरु तुकोबारायांचा, सगळं कमावा पण उदास विचारे वेच करी. सगळं जर आपलं यथार्थ शास्त्रानं सांगितल्यापेक्षा असं तर फार मोठं आश्रम. याच्यामध्ये सगळं करता येतं आपल्याला, सगळ्या ऋणातून मुक्त होता येतं महाराज. म्हणून बऱ्याच दिवसाचं चाललं होतं सुंदर असा सत्यसंकल्पाचा आपल्या अंतकरणातला भाव भगवान परमात्मा जाणत असतो महाराज. सुंदर असा सत्संग झाला. आता भजन झाले, आता भोजन आहे, प्रसाद आहे. आता आमटी भाकरीचा प्रसाद आहे महाराज. सुंदर असा प्रसाद होईल. भगवंताचं भजन झालंय. संतांचं जर भजन केलं तर तुका म्हणे पापी जाती पुण्यवंत व्हावी घेता सज्जनाचे नावी. म्हणून आपण संतांचं भजन करू. तुकाराम 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 Bye.